माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आर्टिज्या देशमुख यांचे काल अपघातामध्ये निधन झाले असून त्यांच्यावर उद्या परळी येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. काल त्यांचा अपघाती दुर्दैवी निधन झाल्यानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार हा परळी येथील सार्वजनिक स्मशानभूमी या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र त्यांच्या बंधूने हा निर्णय बदलला असून त्यांच्यावर उद्या अंतिम संस्कार हा त्यांच्या राहत्या निवासस्थानाच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेवर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परळी तहसीलच्या बाजूला त्यांचं निवासस्थान असून त्या निवासस्थानाच्या बाजूला असलेल्या जागेवर आता त्यांचा उद्या सकाळी ठीक 11 वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. कारण महाराष्ट्रात त्यांना खूप मोठा मानणारा वर्ग होता. अंतिम दर्शनाकरता खूप मोठी गर्दी होऊ शकते. ह्या अनुषंगानेच परळी येथील सार्वजनिक स्मशानभूमीऐवजी त्यांनी आपल्या निवासस्थानाच्या बाजूला असलेल्या रिकामी जागा ह्या ठिकाणी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितलेले आहे. उद्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून त्यांना मानणारा वर्ग खूप मोठ्या संख्येवर येणार असल्याची माहिती समोर येत असून आज परळी ह्या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी अनेकांनी गर्दी केल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे. काल लातूरकडे येत असताना बेलकुंड येथील उड्डाणपुलावर त्यांची कारचा अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे. आणि 28 मे रोजी सकाळी 11 वाजता परळी तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या निवासस्थान या ठिकाणी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देखील सांगण्यात येत आहे. उद्या सकाळी ठीक 11 वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार असून सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत त्यांचं अंतिम दर्शन देखील घेतलं जाणार असल्याची माहिती देखील त्यांच्या बंधूंनी सांगितलेली आहे. उद्या परळी तहसीलच्या बाजूला असलेल्या त्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. काल त्यांचं अपघाती दुर्दैवी निधन झाल्यानंतर त्यांच्यावरील अंतिम संस्कार हा परळी येथील सार्वजनिक स्मशानभूमी या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. त्या ठिकाणी देखील तयारी तशी करण्यात येत होती. मात्र आज 1 ते 2 तासापूर्वी त्यांच्या बंधूंनी हा निर्णय बदलला असून परळी तहसीलच्या बाजूला असलेल्या त्यांच्या निवासस्थान या ठिकाणी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या निवासस्थानाच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेवर त्या ठिकाणची स्वच्छता देखील JCBच्या माध्यमातून केली जात असून उद्या येणाऱ्या लोकांची त्या ठिकाणी गैरसोय होऊ नये ह्या अनुषंगाने देखील सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. JCBच्या साहाय्याने त्यांच्या निवासस्थानाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवरची स्वच्छता देखील केली जात असून उद्या सकाळी ठीक 11 वाजता ह्या ठिकाणी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.